नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून वसंत गीते मैदानात आहेत आणि सकाळच्या सुमारास जे नाशिककर जॉगिंग ट्रॅकवर व्यायामासाठी येत आहेत त्यांच्या भेटीगाठी सध्या वसंत गीते यांच्या माध्यमातून होत आहेत। जे नाशिककर या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी व्यायामासाठी येत आहेत त्यांना भेटून एक प्रकारे प्रचार करून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या जात आहेत। अनेक वर्ष खरं तर आपण स्वतः देखील या जॉगिंग ट्रॅकवर मॉर्निंग वॉकसाठी व्यायामासाठी येत आहेत। एक नातं तुमचं या सगळ्या लोकांशी आहे। काय नेमकं कशा पद्धतीचा प्रचार, काय नेमकं वातावरण बघायला मिळतंय? हे वातावरण खूप चांगलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम आहे। आघाडीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण आहे आणि मध्य नाशिकमध्ये त्याच्याहूनही चांगलं वातावरण आहे। त्यामुळं जॉगिंग ट्रॅकचं माझं वेगळं नातं आहे। सत्यानेला मी हे जॉगिंग ट्रॅक महापौर असताना आणले आणि संपूर्ण शहरात आता त्याचं जाळं आहे आणि म्हणून इथं लोकांची भेट होते सकाळी संध्याकाळी आणि मोठ्या समूहाने मंडळी मतदार भेटत असतात। त्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी आलो। उद्धव ठाकरे यांच्या उद्या नाशिकमध्ये सभा होत आहेत, कशा पद्धतीची तयारी, काय नेमका प्रतिसाद मिळतोय सभेला? मला असं वाटतं प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि ग्राउंड कमी पडेल एवढा मोठा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळेल आणि साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि शेवटी ज्या नाशिकला येतात त्याच लोक त्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येतील। राज्यभरातल्या काही लक्षवेधी लढतींमध्ये नाशिकमध्येची ही लढत बघितली जाते। काय नेमके असे मुद्दे आहेत की तुम्हाला असं वाटतं की लोकांनी त्या विषयावर विचार करून मग मतदान करावं? ते निश्चितपणे लोक मतदारसुद्धा हा विचार करतील, कारण गेली 10 वर्ष सत्ता, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता आणि महापालिकेची सत्ता, ह्या तिन्ही गोष्टीचा मतदार विचार करताय आणि मग लोक विचारतात की विकास काय झाला आहे आणि म्हणून विकास तर कुठं दिसत नाही आहे। तुम्ही नागपूर बघा, तुम्ही पुणे बघा, तुम्ही मुंबई बघा, संपूर्ण मेट्रोचं जाळं त्या ठिकाणी आहे, IT पार्क आहे, सगळ्या गोष्टी आहे, अंडरपास आहे, इथं वाहतुकीच्या समस्या आहे, आरोग्याच्या समस्या आहे आणि कुठलंही काम या ठिकाणी दिसत नाही। तिन्ही सत्ता जर तुमच्याकडे असताना तुम्ही लोकांना धुळफेक करतायत, आश्वासनं देतायत आणि शेवटच्या 2 महिने तुम्ही ज्या पद्धतीने उद्घाटन करतायत ते सगळ्या मतदारांना माहीत आहे, करताय आणि त्याहीपेक्षा या शहरातलं जे ड्रगचं जाळं तुम्ही विणलं आहे, चरस गांजा असो, कुत्ता गोळी असो, या शहराला पटलेलं नाही। ज्या ड्रगची फॅक्टरी इथं सापडली, कुठला उद्योग तुम्ही आणला नाही पण एक उद्योग तुम्ही इथे आणून ठेवला आणि तो म्हणजे MD ड्रग्स आणि ते जे जाळं त्यांनी विणलं त्याचं मूळ ते जे सापडलं यांच्या मतदारसंघात वडाळ या गावात सापडलेलं आहे। आणि माझं म्हणणं असं आहे की तुमचा सहभाग त्या गुन्हेगारांना जामीन करण्यासाठी, पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी याचे पुरावे पोलिसांकडे आहे, तुमच्या गृहमंत्र्यांकडे आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि ते नको आहे या शहरामध्ये। म्हणजे भयमुक्त नाशिक आम्हाला करायचं आहे। कोयता गँग या ठिकाणी फिरते, मंगळसूत्र ओढले जात आहेत, हे MD पिल्यानंतर ज्या पद्धतीने मुलं करतात आणि तरुण मुलं, कारण त्यांच्या हाताला काम नाही आहे आणि या नशा करण्यासाठी हे सगळे उद्योग करत असतात। खूप खूप धन्यवाद। आपण बघतोय की वसंत गीते या ठिकाणी प्रचार करतायत। मॉर्निंग वॉकसाठी नाशिककर या ठिकाणी मोठ्या संख्येनं दररोज असतात आणि या सगळ्या नाशिककरांशी संवाद साधत एक प्रकारे प्रचार करून आपल्या बाजूनी त्यांनी मतदान करावं यासाठी या सगळ्या लोकांची मनधरणी देखील वसंत गीते यांच्याकडनं सुरू आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।